तुझीच सेवा करू काय जाणे. अन्याय माझे कोट्यानुकोटी, मोरेश्वरा बा तू घाल पोटी. हे गणपती, मी तुझ्यासमोर एक लहान तान्ह्या बाळासारखा अजाण आहे. तुझी सेवा, तुझी पूजा नेमकी कशी करावी याचे मला अजिबात ज्ञान नाही. माझ्याकडून कळत नकळत कोट्यावधी चुका घडल्या असतील किंवा घडतही आहेत. हे मोरेश्वरा, ज्याप्रमाणे आई आपल्या बाळाच्या चुका पोटात घालते, त्याला क्षमा करते, त्याप्रमाणे तू माझे सर्व अपराध पोटात घे आणि मला तुझ्या चरणाशी आश्रय दे. ही आरतीनंतर म्हटली जाणारी अतिशय भावपूर्ण अशी प्रार्थना आहे. यातला बाळ तान्हे हा शब्द भक्ताची देवाप्रती असलेली निरागसता दर्शवतो. देवाला भेटण्यासाठी भाव महत्त्वाचा. जेव्हा भक्त म्हणतो मी बाळ तान्हे, तेव्हा तो त्याचे मी पण बाजूला सारून लहान बाळासारखा निरागस होतो. तो आपल्या आयुष्यातील सर्व पदव्या, संपत्ती, ज्ञान आणि अहंकार बाजूला सारतो. जोपर्यंत तो स्वतःला मोठे समजतो, तोपर्यंत ईश्वरी चैतन्य त्याच्यात प्रवेश करू शकत नाही. आपण करतो ती कोणतीही सेवा किंवा पूजा ही ईश्वराच्या अथांग रूपापुढे पुरेशी नाही. थोडक्यात काय, तर मानवी मर्यादांची ही कबुली आहे. जेव्हा आपण म्हणतो की मी काय तुझी सेवा करू, तेव्हा आपल्यातील कर्तेपणा संपतो व समर्पण भाव जागरूक होतो. मी पूजा केली हा अहंकार गळून पडतो आणि तूच करवून घेणारा आहेस हा भाव जागृत होतो. अन्याय माझे कोट्यानुकोटी म्हणजे केवळ या जन्मातील चुका नव्हे, तर जन्मोजन्मीचे साठलेले संचित आणि प्रारब्ध कर्म होय. शेवटी भक्ताला परमेश्वरामध्ये आपले सारे अपराध पोटात घालणारे आईवडील दिसतात. ईश्वर शिक्षा देणारा न्यायाधीश नसून तो क्षमा करणारा करुणासागर आहे. तो भक्तांचे दोष स्वतःमध्ये सामावून घेतो आणि भक्ताला शुद्ध करतो.